35 लाख रुपये आहे. मी हे पैसे सुरक्षित गुंतवणूक करून दर महिन्याला पगारासारखं उत्पन्न मिळवलं तर? अरे तुला सुरक्षित पर्याय हवा असेल तर पोस्ट ऑफिसची MIS योजना चांगली आहे. पण त्यात तर गुंतवणुकीची लिमिट असते ना. हो अगदी. एका सिंगल अकाउंट मध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकतो आणि जॉईंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये. म्हणजे साधारण एका अकाउंट मधून 5,500 ते 9,000 रुपयांपर्यंत महिन्याला मिळू शकतात. पण 35 लाखावरती एवढंच उत्पन्न? इथे स्मार्ट प्लॅनिंग कामाला येतं. सगळे पैसे एका अकाउंट मध्ये टाकण्याऐवजी घरातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावाने MIS अकाउंट उघड. ते कसं? हे बघ, 9 लाख वडिलांच्या नावाने, 9 लाख आईच्या नावाने आणि 9 लाख तुझ्या नावाने आणि उरलेले पैसे बहीण भावाच्या नावाने. प्रत्येक अकाउंट मधून साधारण 5,500 रुपये मिळू शकतात. अरे वा, मग महिन्याला किती मिळतील? म्हणजे 4 अकाउंटशी मिळून दर महिन्याला झाले जवळपास 22,200 रुपये. अरे वा, ही तर भन्नाट आयडिया आहे. सेफ पण आणि नियमित उत्पन्न पण मिळतं. बरोबर. शिवाय पोस्ट ऑफिसची सुरक्षाही मिळते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर हे पैसे तू कुटुंबातील सदस्यांना गिफ्ट म्हणून दिले तर साधारणपणे टॅक्सची अडचण येत नाही. पण एकदा CA आणि फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या. हो हो चालेल, थँक्यू. आणि हो मित्रांनो, तुमच्यापैकी कुणी MIS मध्ये गुंतवणूक केली आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.